ते देवेंद्र फडणवीसांच्या पाया पडले, आम्हाला वाचवा म्हणाले, पण जयकुमार गोरेंचा विरोधकांना थेट इशारा. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी बिदाल येथील नागरी सत्कार कार्यक्रमात विरोधकांना थेट इशारा दिला आहे. आता मी बोलायचे नाही असं ठरवलंय, पण कार्यक्रम करायचं ठरवलं आहे. अनेक जण मला आता सांगत आहेत की माझा संबंध नाही, पण कोणी काय काय केलं आहे त्याचा सगळा हिशोब माझ्याकडे आहे. माझ्या विरोधात अनेक षडयंत्र झाली, ते सगळं सहन केलं, पण शेवटचं षडयंत्र माझ्या विरोधात झालं. त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. त्यामुळे कोणाचा कार्यक्रम कधी लागतोय एवढाच विषय आहे. अनेक जण देवेंद्र फडणवीस यांच्या जाऊन पाया पडले, आम्हाला वाचवा म्हणाले. त्यामुळे आजपर्यंतचा इतिहास आहे की षडयंत्र करणारा कधीही जिंकलेला नाही, असा इशारा गोरे यांनी विरोधकांना केला आहे. बिदाल येथील नागरी सत्कार कार्यक्रमात जयकुमार गोरे म्हणाले की आता माझ्यासमोर एक उद्दिष्ट आहे की मला परमेश्वराने नवीन जीवनदान दिलं आहे. इतका मोठा अपघात झाला, त्यातून पुन्हा उभा राहिलो आहे. तेव्हाही काही जण म्हणत होते की आता नीट चालेल का नाही, नीट बोलेल का नाही, आता पहिल्यासारखी कामे जमतील की नाही. त्यातूनही देवाने मला पुन्हा उभं केलं आहे. आज ताकदीनं मी तुम्हा सगळ्यांच्या समोर उभा आहे. एवढ्या संकटातून जयकुमार येतो तेव्हा देवाने देखील माझ्याकडून काही अपेक्षा ठेवलेल्या आहेत. देवाला पण माझ्याकडून काही करून घ्यायचं आहे. ते करून घेण्यासाठी परमेश्वर माझ्या पाठीशी उभा आहे. कोणी कितीही देव पाण्यात घालू द्या, जे उद्दिष्ट मला परमेश्वराने माझ्या पक्षाने माझे नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे, ते उद्दिष्ट पूर्ण झाल्याशिवाय जयकुमार गोरे थांबणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. आता फक्त माझ्या पुढे एकच उद्दिष्ट आहे. परमेश्वराने नवीन जीवन दिलंय. थोडा मोठा ऍक्सिडेंट झाला, त्यातून पुन्हा उभा राहिलो. तेव्हाही कधी म्हणत होतो आता नीट चालेल का नाही, नीट जमल का नाही, नीट बोलल का नाही, आता पहिल्यासारखं काम जमल का नाही. त्याच्यातही देवानं मला पुन्हा उभा केला. आज ताकदीनं तुमच्या सगळ्यांच्या पुढे उभा आहे. मग एवढ्या संकटातनं जेव्हा जयकुमार इथं येतो तेव्हा देवानं पण माझ्याकडून काही अपेक्षा ठेवलेल्या आहेत. देवाला पण माझ्याकडून काय करून घ्यायचंय, आणि ते करून घेण्यासाठी परमेश्वर माझ्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे मी एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगेन, कुणी किती देव पाण्यात घालू द्या, पण जे उद्दिष्ट मला परमेश्वरानं माझ्या पक्षानं माझ्या नेत्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे, ते उद्दिष्ट पूर्ण झाल्याशिवाय जयकुमार गोरे थांबणार नाही, हे मात्र मी नक्की आपल्याला या निमित्तानं सांगतो. तर बाकीचं सगळं बाजूला ठेवा. आपण सगळे मिळून या तालुक्याच्या विकासासाठी, या माझ्या मान खटावच्या मातीसाठी आणि या राज्यासाठी आपण सगळे मिळून विकासाचा संकल्प घेऊन पुढे चाललोय. त्या संकल्पात आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची आवश्यकता मला कायम आहे, हे या दिवशी मी मनापासून सांगेन. पत्रकार बंधू बसले होते, बोलताना त्यांना वाटलं मी पुन्हा बोलतोय का काय, कुणाला सांगतोय का काय. काळजी करू नका. आता मी ठरवलंय बोलायचं नाही, आता कार्यक्रम करायचा ठरवलेला. त्यामुळं जे काय घडणार आहे ते घडणार आहे. तेव्हा अनेक लोक सांगतात की मी नाही बाबा त्यात, मी नव्हतो बाबा त्यात, सांगतात सगळेजण. माझा काही संबंध नाही बरं का. परवा तर एक गडी पाठ घरातनं कुणाला पाठवून दिलं आणि साहेबांचा पाया पडले. माझा काही संबंध नाही बघा त्यात, आम्ही काहीच केलं नाही. पण कुणी काय काय केलंय याचा सगळा हिशोब माझ्याकडे आहे. आणि सुदैवानं बघा कशी वेळ असते. नियतीनं 10 षडयंत्र माझ्या विरोधातली केली, प्रत्येक वेळी मी सहन केलं. पण जेव्हा 11वं शेवटचं षडयंत्र जेव्हा माझ्यावर आलं, त्या षडयंत्राचा प्रत्येक शब्दाचा पुरावा आज माझ्याकडे आहे. कोण कुठं बसला, कोण कुठं बोलला, कुणी काय षडयंत्र ठरलं, कुणाला किती पैसे द्यायचं ठरलं, कुणाला कसं ठरलं, कोण कुठं गेलं, कोण कुठं कुणाला सोबत घेतलं आणि कसं ठरलं होतं, या सगळ्याचं सगळे आणि हे सगळे पुरावे त्यांनीच माझ्याकडे दिले. आता वाट बघतोय फक्त कुणाचा कार्यक्रम कधी लागतो, एवढाच विषय. अनेक जणी जाऊन फडणवीस साहेबांच्या पाया पडले, आम्हाला वाचवा म्हणून सांगितलं. माझं एवढंच सांगणं आहे, जयकुमार गोरेच्या दम आहे सगळं सहन करायची. सगळं भोगलंय, सगळं सहन केलंय. जयकुमार गोरेनं सहन केलं ना, त्यातला 1% सहन करून दाखवा, 1% सहन करून दाखवा, 1%. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.